Level. A system consists of three particles, each of mass m1. में तीन पार्टिकल आहेत, प्रत्येकाचा मास m1 आहे. Place at the corner of equilateral triangle of side L/3. मी एक ट्रायंगल दिला कुठला, इक्विलॅटरल. बरोबर. मग पहिली स्टेप काय, यामध्ये आपल्याला वी हॅव टू ड्रॉ इक्विलॅटरल ट्रायंगल ड्रॉ करा माझ्याबरोबर. ह्यामध्ये अंडरस्टँडिंग काय नाही, म्हणून इक्विलॅटरल ट्रायंगल ड्रॉ केला. ओके, ट्रायंगल ABC. ABC आणि प्रत्येक कॉर्नरला एक मास आहे. किती मास आहे? ऍट एव्हरी कॉर्नर मास किती आहे? इथं m1 आहे, इथं m1 आहे अँड m1. इज इट राईट? बरोबर आहे काय? आता काय दिलंय पुढं? अजून एक मास दिलंय. कुठलं? पार्टिकल ऑफ मास m2. Where it is placed? मिड पॉइंट ऑफ एनी वन ऑफ द साइड. कुठली साईड घेतली चालते? मग मी हॉरिझॉन्टल साईड घेतो. आपण कुठली घेतलं या फिगर मध्ये? हॉरिझॉन्टल साईडवर मी एक पॉइंट मार्क करतो, डी पॉइंट. अजून एक, कारण बरोबर मिड पॉइंटला आहे आणि इथं मास m2 आहे. डी पॉइंट. इज इट क्लिअर? त्याने विचारलंय काय? ड्यू टू दिस सिस्टम ऑफ आर्टिकल फोर्स ऍक्टिंग ऑन m2 विचारलंय. फोर्स ऍक्टिंग ऑन m2. बरोबर. हा, म्हणजे हे तिन्ही मास m1 3m1 आहेत. m1 ऍट A, B अँड C. हे तिन्ही m2 वर फोर्स ऍक्ट करणार. तर लक्ष द्या, मी काय म्हणतो ते फार इम्पॉर्टंट आहे. हा m1 exert force on m2 in this direction. Okay. आपल्यासाठी इम्पॉर्टंट m2 बॉडी आहे. मग m2 मी इथे घेतो. बघा m2, ही बॉडी m2 आहे. इज इट क्लिअर? मग m2 वर एक फोर्स ऍक्ट होणार DA. कुणामुळे? मास ऍक्ट. एक फोर्स ऍक्ट होणार बी मुळे. इट इज अ फोर्स DB. आणि एक फोर्स ऍक्ट होणार सी मुळे. फोर्स कुठला? DC. DC एक्झर्ट फोर्स ऑन D ऑल्सो. बरोबर. मला डी एन डीबी मधलं रिलेशन काय येईल सांगा? ते सेम असतील. ए एंड डी डिस्टन्स किती असणार? हे डिस्टन्स L/3 आहे. L/3. मग हे डिस्टन्स मधलं किती असणार? मिड पॉइंट म्हणजे हाफ झालं ना. मग L/3 चा हाफ किती असतोय? AD इज इक्वल टू वॉट? BD. किती येणार? हाफ ऑफ L/3 साइड किती येईल? L/6 येणार. बरोबर आहे की नाही? मग L/6 आणि हा L/6, दोघांचं डिस्टन्स सेम आहे, मासेस बी सेम आहे. त्यामुळे ते एकमेकाला काय करणार? कॅन्सल करणार. एक्झाम मध्ये हे कन्सेप्ट घ्यायचंच नाही ते दोन फोर्स. कुणामुळं? NB. मग राहिला कुठला? राहिला फक्त DNC. मग DNC साठी आपल्याला हाईट पाहिजे त्या ट्रायंगलची. बघा लक्ष द्या. वी आर गोइंग टू फाइंड आउट प्लस हाईट ऑफ ट्रायंगल
ओके, एच आपल्याला अलग ना हाईट. वी रिक्वायर्ड एच एज हाईट. मग सिंपल पायथागोरस मी एक फॉर्म्युला ड्राय करतो, हा साईड. साईडला सिम्बॉल यूज करतो मी. ट्रायंगलच्या साईडला काय यूज करतात 10th मध्ये सिम्बॉल? ट्रायंगलच्या साईडला साईड, हो साईड ला सिम्बॉल काय यूज करतात? रेडियसला आर म्हणतात तसं नाही. मी याला साईडला ना एस म्हणतो, शॉर्टकट साईड. मग हे S/2 झालं. बाय पायथागोरस काय येईल? एस स्क्वेअर साईड स्क्वेअर इज एच स्क्वेअर प्लस एस स्क्वेअर बाय 4. इज इट राईट? मग एच स्क्वेअर किती आलं? एस स्क्वेअर मायनस एस स्क्वेअर बाय 4. राईट? बरोबर आहे. हा, मग एच स्क्वेअर आलं 4 - 1 3/4 एस स्क्वेअर. मग हाईट किती येणार ट्रायंगलची? √3/2. विसरू नका, असा यूज केलाय आय थिंक मी. इंटू व्हॉट? साईड. इंटू व्हॉट? हा फॉर्म्युला विसरायचा नाही. आता ह्या प्रॉब्लेम मध्ये साईड किती आहे? साईड किती दिले? एच √3/2 साईड दिले किती? L/3. मग एच किती येईल? L/2 √3. एक 3 मधलं √3 गेट कॅन्सल. अंडरस्टूड? ओके, एवढा पार्ट पहिल्यांदा घ्या. दिस मच पार्ट युअर टेक फर्स्ट. की एच मिळाला आपल्याला. मग आता शॉर्टकट मध्ये तुम्हाला सोल्युशन सांगतो. फोर्स फाइंड करायचंय. मग हे दोन फोर्स आहेत ना, डीए अँड डीबी, एकमेकाला कॅन्सल करतात, तेव्हा घ्यायची गरज नसते. फोर्स फक्त ऍक्ट होतोय डीसी. आणि तो फोर्स काय असणार? जी एका बॉडीचं मास M1, दुसऱ्या बॉडीचं M2 अँड स्क्वेअर ऑफ डिस्टन्स एच आत्ताच फाइंड केलं, ते होणार स्क्वेअर काय होणार? एच स्क्वेअरचा L स्क्वेअर अँड √3 × 2 चा स्क्वेअर 12. मग ऑप्शन कुठलं? डी, 12 गेट मल्टिप्लाय. इज इट राईट? अंडरस्टूड? आता आपण बोर्ड थेरीने जाऊया. हा झालं. पण माझ्यापर्यंत आता प्रॉब्लेम तुम्हाला समजलाय की आता लिहा, फोर्स ऍक्टिंग ऑन M2 F is FDC plus FDB plus FDA. आता मी साइन कन्व्हेन्शन अप्लाय करतो का? FDC अपवर्ड आहे. किती येतो FDC? G M1 M2 दोन बॉडीचं मास डिवाइड बाय एच स्क्वेअर असं पर्पज म्हणून लिहितो. इज राईट? डीबी जी M1 M2 आणि ह्यामधलं डिस्टन्स किती आहे? डीएनबी मधलं L/6 चा स्क्वेअर. बरोबर? अँड डीए इज अ मायनस. मायनस का घेतलं मी कॅल्क्युलेशनला ऍड करताना? लॉजिकली अपोजिट आहे. साइन कन्व्हेन्शन वाईज राईट पॉझिटिव्ह लेफ्ट निगेटिव्ह, त्यामुळे हे गेट कॅन्सल. त्यामुळे तुम्ही रेग्युलर प्रॉब्लेमच्या वेळी घ्यायचंच नाही. गेटिंग एव्हरीवन? मग एच किती आहे? जी M1 M2 बाय एच. एच इज L/2√3. मग एच स्क्वेअर किती येणार? इथंच बाजूला तुम्ही केला चाललं. एच स्क्वेअर किती येईल? L स्क्वेअर अपॉन
2 म्हणजे 4 इंटू वॉट 3 म्हणजे इथं मी लिहितो एल स्क्वेअर बाय हाऊ मच 12. त्यामुळे ऑप्शन काय आलं 12G M1 M2 by L square. Understood? 12G M1 M2 by L square. Got it? Is it clear? क्या में क्या डाउट है?